नमस्कार, मी सौ प्राजक्ता श्रीकांत पवार. मी एक पालक म्हणून नुमवी शिशु शाळेमधले अनुभव सांगू इच्छिते. मुलांना आज जसे चांगले शिक्षण देण्याची गरज आहे, तसेच त्यांच्यावरती योग्य ते संस्कार होण्याची सुद्धा गरज आहे. आणि म्हणूनच शिक्षण व योग्य संस्कार देऊन मुलांना घडवण्याचे काम ही नुमवी शिशु शाळा नर्सरी, छोटा गट, मोठा गट या मराठी माध्यमातून करत आहे. प्रत्येक पारंपरिक सण या शाळेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरे केले जातात. तसेच ते सण आपण का साजरे करायचे याचं महत्त्व मुलांना सांगितलं जातं. मुलांची जेवणाआधीची हाताची स्वच्छता करून घेतली जाते. तसेच मुलांकडून श्लोक म्हणून घेतले जातात. अशा बऱ्याचशा गोष्टी मी एक पालक म्हणून गेली 4 वर्ष अनुभवत आहे. आणि मला असं वाटतं की मुलांना चांगले शिक्षण व योग्य ते संस्कार आत्ताच्या काळामध्ये देण्याची खूप गरज आहे. आणि ती ही नुमवी शिशु शाळा चांगल्या पद्धतीने पार पाडते असा एक माझा पालक म्हणून विश्वास आहे. चला तर आपण आपल्या पाल्याचा प्रवेश नुमवी शिशु शाळेमध्ये निश्चित करूया. 1 एप्रिल पासून फॉर्म विक्री चालू आहे. सकाळी 9 ते 11 या वेळात शाळेत जाऊन फॉर्म घेऊन जावे. धन्यवाद. नमस्कार, हा माझा मुलगा चिरंजीव अबीर वासुदेव कुलकर्णी आणि मी त्याची माता पालिका अर्चना वासुदेव कुलकर्णी. ज्याप्रमाणे तुम्ही या फोटोमध्ये पाहतच आहात की माझ्या मुलांनी किती विविध रूपं घेतलेली आहेत. गेली 2 वर्षे हे सगळे कॅरेक्टर तो जगला आहे, ते फक्त आणि फक्त नुमवी शाळेमुळे. कारण शाळेतील शिक्षण पद्धतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम. सांस्कृतिक कार्यक्रम शाळेचा आरसा असतो. शाळेचे प्रतिबिंब त्यात आपल्याला दिसत असते. शाळा कशी आहे ती कळत असते. आणि या फोटोमधून तुम्हाला दिसतच असेल की माझा मुलगा शाळेतील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम अगदी जगला आहे. आणि हे सगळे कार्यक्रम शाळेत इतक्या छान पद्धतीने घेतलेत की हा माझा मुलगा सण दिनविशेष कधीच विसरणार नाही. तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमातील एक म्हणजे राष्ट्रीय सण, जानेवारीत महिन्यात येणारा प्रजासत्ताक दिन. यावेळी तर मला अत्यंत सुखद अनुभव मिळाला. याचे श्रेय सगळे नुमवी शाळेला जाते. त्यामध्ये माझ्या मुलाला नौदल, वायुदल आणि भूदल यापैकी नौदलामध्ये म्हणजे नेव्हीमधला कॅरेक्टर त्याला मिळालं होतं. त्याचा युनिफॉर्म त्यांनी घातला होता. आम्हा दोघांना आई वडिलांनी इतका सुखद धक्का बसला त्याला त्या युनिफॉर्ममध्ये बघून की तो पुढे जाऊन भविष्यात पायलट नेव्हीमध्ये जाईल किंवा न जाईल. पण त्याला त्या भूमिकेत पाहून आम्ही इतके सुखावलो होतो की खरंच तेव्हा आम्हाला नुमवी शाळेत आमचा मुलगा शिकतो याचं सार्थक वाटलं. मी नक्कीच सगळ्या पालकांना आव्हान करेन की या धकाधकीच्या जीवनात, स्पर्धेच्या जीवनात जर आपल्या मुलाला पक्क आणि सशक्त बनवायचं असेल तर नक्कीच नुमवी शाळेत प्रवेश घ्या. नुमवी शाळेचे प्रवेश आता सुरू होणार आहेत. आपला प्रवेश, आपला बेंच आपल्या बाळासाठी नक्की बुक करा वर्गातला. धन्यवाद. नुमवी शाळेतील हा फळा फक्त काळा बोर्ड नसतो, तर तो मुलांच्या भविष्याचा आरसा असतो. जेव्हा मुलं हाच अभ्यास आपल्या वहीत उतरवतात तेव्हा खरं शिक्षण घडतं. शिक्षकांचा फळा आणि मुलांची पाठीवही यातूनच घडते भविष्याची माती. आज वर्गात गेल्यावर पाहिलं, शिक्षिका किती प्रेमाने आणि सुबक अक्षरात अभ्यास फळ्यावर मांडत होत्या. एक एक अक्षर, एक एक ओळ जणू मुलांच्या मनात कोरायचा प्रयत्नच त्या करीत होत्या. मुलांना अभ्यास सोप्या पद्धतीने कळावे म्हणून बाईंनी फळ्यावर काढलेल्या चित्रीकरणातून त्यांना शिकवले जातात. ज्ञानाच्या दिशेने जाणारा एक नवा मार्ग आहे. मग वाट कसली बघताय? तुमच्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आजच रचूया. नुमवी शिशु शाळेत प्रवेश निश्चित करूया.
नमस्कार, मी सोनाली इंद्रजित मनवरे, नववी शाळेची गेली 5 वर्षे पालक आहे. या शाळेमध्ये माझी दोन्ही मुले शिकत आहेत. या शाळेमध्ये नर्सरीत प्रवेश केल्यापासून मुले पहिलीमध्ये कधी गेले हे समजलंच नाही. शाळेमध्ये मराठी, गणित, इंग्रजी हे विषय शिकवले जातात. मोठ्या गटातील मुले पहिलीत जाण्याअगोदरच मराठीतील बिनाकाना मात्राचे शब्द वाचायला शिकतात. त्यासोबतच मुलांच्या इंद्रियांचा विकास होण्यासाठी इंद्रिय विकास, जीवनव्यवहार, सामान्य ज्ञान हे विषय शिकवले जातात. तसेच आपली मुले आधुनिक युगामध्ये मागे पडू नयेत यासाठी शाळेमध्ये इंग्रजी विषयाकडे पुरेसे लक्ष दिले जाते. मुले अभ्यासही करतातच, तसेच हसत खेळत या शाळेमध्ये रमून जातात. वर संस्कार घडवण्यासाठी वेगवेगळे सण, उत्सव, समारंभ साजरे केले जातात. मुलांचे धैर्य वाढावे यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजनही केले जाते. चला तर मग आपल्या मुलांना तुम्ही कधी या शाळेमध्ये प्रवेश घेता? प्रवेश सुरू होत आहे 1 एप्रिलपासून सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये.